पुन्हा शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज। अजित पवारांनी कामं अडवून धरल्याचा आरोप। फडणवीस आणि अजितदादांशी बोलण्याचं शिंदेंचं आश्वासन। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सुधाकर बडगुजरांसह 10 ते 12 पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मविया आक्रमक। रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा, मवियाच्या महिला नेत्यांनी केली राज्यपालांकडे मागणी। वैष्णवीनं गळफास लावलेला फॅन आणि साडी फॉरेन्सिक विभागाकडे। पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का, होणार तपासणी। तर हगवणे पिता पुत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ट्रम्प यांचा फोन येताच नरेंद्र मोदींनी शरणागती पत्करली। राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका। तर आम्ही महासत्तांसमोर झुकत नाही म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसला म्हटलं बब्बर शेर। संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात। 5.5 किलो सोन्यापैकी 1 ग्रॅमचीही पावती उद्योजक लड्डांकडनं सादर केलेली नाही। नेमकं किती सोनं चोरीला याचं गूढ कायम। नाशकातील पिंपळगावात नव्या शूजच्या बॉक्समध्ये निघाला नाग। शोरूम मधून आणलेल्या शूजच्या बॉक्समध्ये आढळला नाग। इचलकरंजी शहरात 20 ते 22 जणांच्या टोळक्याचा चौघांवर हल्ला। जुन्या वादातनं प्रकार घडल्याची माहिती। 3 जण गंभीर जखमी, 22 जण पोलिसांच्या ताब्यात। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज। 15 जून पासून नवं वेळापत्रक। गणपतीपासून नागरिकांसाठी रोरो सेवा सुरू करण्याचाही कोकण रेल्वेचा विचार। मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी। ठाण्यातील वंदना डेपो परिसरात साचलं पाणी।